आणि आता काही व्हायरल बातम्या सुरुवात करूयात. तसं पाहिलं तर जगात अप्रतिम स्टंट करणाऱ्यांची कमतरता नाही आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे तर लोकांमध्ये लाईक्स आणि व्ह्यूजची क्रेज प्रचंड आहे. यासाठी लोक अनेकदा नको ते स्टंट करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. मात्र प्रत्येकाचा स्टंट प्रत्येक वेळी यशस्वी होतो असं सुद्धा नाही. अनेक वेळा स्टंट अयशस्वी होतात. त्यानंतर असं काही अपघात होतो की जे पाहून लोक सुद्धा अचंबित होतात. स्टंटचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण सध्या सोशल मीडियावर आलेला हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडालाय. आता हा स्टंटच बघा ना. हा व्यक्ती स्टंट पूर्ण करतो, पण शेवटी त्याची एक चूक त्याला चांगलीच महागात पडते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक सिंहीण जिराफाच्या पिल्लावरती हल्ला करते आणि आपली शिकार बनवण्याच्या तयारीत असते. सिंहीण तीक्ष्ण दाताने जिराफाच्या गळ्याला पकडून ठेवते. इतक्यात त्या जिराफाच्या पिल्लाची आई तिथे येते आणि तिच्या पिल्लाचा जीव वाचवते. मादी जिराफ येताना पाहून सिंहीण लगेचच तिथून पळ काढते. जंगलाची राणी अशा प्रकारे पळून जाताना पाहणं खरंच हैराण करणारं असं म्हणणाऱ्या अनेक कमेंट्स सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत. या व्हिडिओला 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेत. अलीकडच्या काही दिवसात काही वन्य प्राणी आणि पाळीव प्राण्यांच्या व्हिडिओनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. नेटिझन्स वन्यजीवांना पाहण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर आलाय, ज्यामध्ये एक पाळीव मांजर घराच्या मागच्या अंगणाशी सापाशी लढताना दिसतंय. मांजर अतिशय निर्भय प्राणी आहे, जी नेहमी आपल्या शरीरापेक्षा कितीतरी पटीनं मोठ्या प्राण्यांशी सुद्धा लढताना दिसत असते. हा व्हिडिओ युजर्सचं लक्ष वेधून घेतोय. अचानक आलेल्या सापाला मांजर चोख प्रत्युत्तर देताना दिसते. लोकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अडचणींवरती मार्ग शोधत अनेक लोक जगत असतात. गोष्टींची कमतरता भासली तरी सुद्धा त्यावरती काहीतरी उपाय काढत असतात. गरीब सुद्धा परिस्थिती सुद्धा अनेक वेळा संकटांवरती मात करायला शिकवत असते. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलाय, सोशल मीडियावरती लक्ष वेधून घेतोय. तर एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यामध्ये 2 लहान मुलं बॉक्सिंगचा सराव करताना दिसत आहेत. जंगलातील तलावाच्या काठावरती वनविभागाने स्वच्छ पाण्याने भरलेला हौद तयार केलाय. तो या व्हिडिओमध्ये दिसतोय. त्या हौदाजवळ एक सिंहीण बसलेली आहे. अचानक तिला जवळ काहीतरी मोठं आल्याचा आवाज येतो आणि त्यामुळे ती सावध होते. तेव्हाच एक टस्कर पाणी पिण्यासाठी तिथे पोहोचतो. हौदावरती पोहोचण्यापूर्वीच हत्तीला सुद्धा काहीतरी धोका जाणवतो. त्यामुळे तो सावधपणे पुढे जात हौदातील पाणी पितो. तेवढ्यात त्याची नजर टाकीच्या पलीकडे असलेल्या सिंहिणीवरती पडते. पण तो आपली सोंड पुढे सरकवून हौदातून 2-3 वेळा पाणी पितो. त्यासोबतच आपली ताकद दाखवण्यासाठी तो हौदातील पाणी सोंडेत भरून या सिंहावरती फेकतो आणि जोरजोरात ओरडत तो सिंहिणीच्या मागे धावतो. हत्तीला आपल्या मागे येताना पाहून सिंहीण सुद्धा तिथून पळ काढते. या व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंट्स करतात. प्रत्येक व्यक्तीकडे आपली एक वेगळी शैली, वेगळं कौशल्य असतं. आपली खास कला ते वेळोवेळी दाखवतही असतात. यातील अनेकांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात. लोकांच्या अनेक थक्क करणाऱ्या गोष्टी आता या सोशल मीडियामुळे समोर येतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात. अशातच आणखी एक व्हिडिओ समोर आलाय, यामध्ये व्यक्तीचं विचित्र कौशल्य पाहायला मिळतंय. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये व्यक्तीचा हटके डान्स पाहून सगळेच थक्क झालेत. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मान फिरवत डान्स करताना दिसते. मात्र त्याचा मान फिरवण्याचा स्पीड पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कोणतंही लग्न म्हटलं की सोनं, सोन्याचे दागिने या गोष्टी येतात. आपल्या मुलीच्या लग्नात सोन्याचे दागिने द्यावे अशी पालकांची इच्छा असते. प्रत्येक पालक त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार मुलीला दागिने देतात. जगात काही ठिकाणी वधूला सोन्याला तोडण्याची जुनी परंपरा आहे. म्हणजेच मुलीला तराजूच्या एका पारड्यात बसवलं जातं आणि दुसऱ्या पारड्यात तिच्या वजना इतकं सोनं टाकलं जातं. तिच्या वजना इतकं ते दागिने तिला भेट म्हणून दिले जातात. अलीकडे तसाच एक प्रसंग दुबईत पाहायला मिळाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झालाय. दुबईमध्ये मुलीचं सोन्यानं वजन करणारा हा व्यावसायिक पाकिस्तानी असल्याची माहिती समोर आली.
खरी मैत्री ही सर्वोत्तम मानली जाते, जी प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असते. आपल्यापैकी बहुतेकांचे अनेक मित्र असतील. अनेकदा आपण माणूस आणि प्राण्यांच्या मैत्रीच्या कथा सुद्धा ऐकतो. नुकतंच सोशल मीडियावरती एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या स्कूटरवरती बसत रस्त्याने चाललेला दिसतोय, तर त्याच्या बरोबर डोक्याच्या वरती एक पक्षी उडताना दिसतोय. या सारस पक्षाची व्यक्तीसोबत अतिशय खास मैत्री आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती हा मोहम्मद आरिफ आहे. तो उत्तर प्रदेशातला अमेठीचा रहिवासी आहे. 1 वर्षापूर्वी आरिफला हा सारस पक्षी शेतात जखमी अवस्थेत सापडला होता. त्यानंतर त्यानं या सुंदर पक्षाच्या जखमांवरती उपचार केले आणि त्याला पुन्हा उड्डाणासाठी योग्य केला. मात्र घाव भरल्यानंतर पक्षी आरिफच्याच घरी राहू लागला आणि रोज आरिफ बरोबर 30 ते 40 किलोमीटरचा प्रवासही तो करतोय. लग्न सोहळ्यातील समारंभात धमाल मस्तीसोबत अनेकांचं लक्ष असतं ते जेवणाच्या टेबलवर. अनेक लग्न समारंभात लोक भरभरून जेवण घेतात, मात्र शेवटी ते तसंच ताटात ठेवून ते फेकून देतात. लग्न सोहळ्यामध्ये अन्नाची नासाडी हा नेहमीच चिंतेचा विषय आहे. त्यामुळे लग्न समारंभातील अन्नाची नासाडी ही जर रोखायची असेल तर एक हटके स्टाईल समोर आली आहे, जी सध्या सोशल मीडियावरती चांगला चर्चेचा विषय. अन्न वाया जाऊ नये म्हणून एका लग्न समारंभात अनोखा जुगाड लावलेला पाहायला मिळतोय. काय तो तुम्हीच बघा. कुणालाही जीव लावल्यानंतर माणसं धोका देतील, पण मुख्य प्राणी तसं करत आहे. आपल्यापैकी प्रत्येकानंच कधी ना कधी असा अनुभव घेतला असेल. घरी असलेल्या पाळीव प्राण्यांना जितका जीव लावू आपण, तितकंच तो आपल्यावरती सुद्धा जीव लावतो. असंच काहीचं दृश्य तामिळनाडूमध्ये बघायला मिळालं. आपल्या लाडक्या मालकिणीला सासरी जाताना बघताना कुत्रा सुद्धा इमोशनल झाला आणि तिला न जाण्याची तो विनंती सुद्धा करतोय. हा व्हिडिओ तामिळनाडू राज्यातला आहे. इंटरनेटवरती खूप व्हिडिओ आहेत, त्यातील काही पाहिल्यावरती आपला थकवा निघून जातो. हा व्हिडिओ चिमुड्याला पालक रुटीन चेकअपसाठी डॉक्टरकडे नेतानाचा आहे. तिथे महिला डॉक्टर चिमुड्याची तपासणी करतात. दरम्यान हे निरागस बाळ डॉक्टरांकडे एकटक बघत राहतं आणि स्मित हास्य करतं. डॉक्टरांच्या हातावरती डोकं सुद्धा टेकवतं. नेटिझन्सनी या व्हिडिओला सर्वात सुंदर व्हिडिओ असं म्हटलंय. या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. स्वयंपाक करणं हे काही सोपं काम नाही. एका व्यक्तीच्या डाळीला तडका देतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 14 लाखांहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला सुद्धा मिळालेत. वसतिगृहात हा व्यक्ती स्वयंपाक करताना दुसऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केलाय, तर सोशल मीडियावरती या व्हिडिओवरती अणु चाचणी यशस्वी झाली अशा कमेंट्स करण्यात आल्या. एक माणूस मगरीवरती बसून बाईक चालवताना दिसतोय. मोटरसायकलच्या सीटवरती एक मोठी मगर घट्ट बांधण्यात आली आहे. हा व्हिडिओ केव्हा आणि कुठे शूट केलाय याची काही अद्याप माहिती नाही, पण हे दृश्य लोकांना निश्चित आश्चर्यचकित करणार आहे. या व्हिडिओला 40 लाख व्ह्यूज आणि 1.5 लाखांच्या वर लाईक्स मिळाले. भारतामध्ये आढळणाऱ्या लहान पोपटाचं शास्त्रीय नाव लोरिक्युलस व्हॅरिनस असं आहे. त्याची लांबी सुमारे 14 सेंटीमीटर असून तो साधारणपणे चिमणी एवढा आहे. त्याची शेपटी आखूड असल्यानं त्याला पोपट सुद्धा म्हणतात. व्हिडिओतील पोपट कागदाच्या सहाय्यानं त्याची लांब सडक शेपटी पुन्हा एकदा तयार करताना दिसतोय. पोपटानं ही अनोखी शक्कल लढवली आहे. प्राणी एकमेकांची शिकार करताना अनेकदा दिसून येतात. इंटरनेटवरती असे अनेक व्हिडिओ सुद्धा आहेत. असाच एक साप आणि पक्ष्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. अपलोड केल्यापासून या व्हिडिओला 8 लाखांहून अधिक वेळा पाहिलं गेलंय. कुत्र्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. या व्हिडिओमध्ये कुत्रा टीव्हीतल्या अस्वलाला शोधताना दिसतोय. कुत्र्याच्या चेहऱ्यावरती अरे चा हा गेला तरी कुठे असा हावभाव आहे. अगदी कुत्रा घराच्या आतल्या खोलीत सुद्धा अस्वलाला शोधताना दिसतोय. नेटिझन्सनी या कुत्र्याला निरागस कुत्रा असं म्हटलंय. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.
बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत. तळेगावमधल्या सोमाटणे फाटा अवैध टोलनाक्याविरोधात नागरिकांनी तळेगावमधल्या विठ्ठल मंदिरामध्ये बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणाला खासदार श्रीरंग बारणे यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय. तर टोल कृती समिती, IRB, टोल वसूल कंपनी आणि शासन यांच्यात चर्चा सुरू आहे. जालन्यात मेडिकल कॉलेज होणार असल्याचं निश्चित झालं असताना अर्थसंकल्पीय अधिवेशनात याचा कोणताही उल्लेख केला गेला नाही. त्यामुळे सोमवारपासून राजभवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला. नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या साथीचे आजार वाढले. ताप, सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. विशेष करून लहान मुलं आणि वयोवृद्धांमध्ये ही लक्षणं जास्त आढळत आहेत. बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित असलेले सुमारे 1,500 शेतकऱ्यांचे दावे निकाली निघणार आहेत. यासाठी शासनाकडून 29,95,00,000 निधी उपलब्ध करून दिला आहे. खत खरेदी करताना शेतकऱ्यांना आपली जात सांगावी लागणं ही बाब चुकीची आहे. यावर सरकारनं चौकशी करावी अशी मागणी राज्यसभा खासदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली. मध्य प्रदेशमधून विक्रीसाठी आणलेले 17 पिस्तूल पुणे पोलिसांनी पकडले. तसंच पिस्तूल विकत घेणाऱ्या तरुणांना सुद्धा पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून एक 4चाकी मोबाईल असा 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये अज्ञाताने शेतात ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजीला आग लावली. त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. या अज्ञातावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचा भव्य मेळावा होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. ते जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते. या मेळाव्याला शरद पवार, उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहतील. शिवसेना भाजपची युती महाराष्ट्रात मजबूत आहे. त्यामुळे कोणी भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका. ते आता शक्य होणार नाही. डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित असलेला विकास आपण निश्चित करू असा दावा दीपक केसरकर यांनी केला. राहुल गांधी हे पाकिस्तानची भाषा बोलत असून त्यांच्यावरती देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली. दाऊद इब्राहिम, ओसामा बिन लादेन आणि राहुल गांधी यांच्यात काहीच फरक नसल्याची टीका सुद्धा नितेश राणेंनी केली. सुपा MIDC मधल्या ठेकेदारीच्या वादावरून होत असलेल्या त्रासामुळे मोठे प्रकल्प गेले. त्यावर न्यूज 18 लोकमतनं विशेष रिपोर्ट केला होता. जे लोक आपल्या कामगारांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून प्रकल्पांना ब्लॅकमेल करतात त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये कोणत्याही नवीन योजना आणलेल्या नाहीत. ज्या योजना होत्या त्या महाविकास आघाडीच्या योजना होत्या. त्यांचं नाव बदलून फक्त त्याच योजना जनतेसमोर मांडल्या गेल्या अशी टीका राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली. ईडी ही केंद्र सरकारच्या हातातील बाहुलच झाला असून त्यांच्या इशाऱ्यावरती काम करते. अर्थात ईडी म्हणजे भारतीय जनता पार्टी असं अंबादास दानवे यांनी म्हटलं. त्याचसोबत सूडबुद्धीनं बदल्याचं राजकारण सुरू असल्याचं सुद्धा चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात महिनाभरातून फक्त 2 वेळा पाणी पुरवठा केला जातोय. त्यामुळे इतर दिवस ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होती. बीडच्या परळी तालुक्यात H3N2 या व्हायरसमुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढत आहेत. अशात नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय. येवल्याच्या ग्रामीण भागात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. येवल्यामध्ये 4 नवे कोरोना रुग्ण आढळले असून या 4ही रुग्णांवरती विलगीकरणात उपचार सुरू आहेत. धाराशिव बस आगारामध्ये राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या नवीन 25 बस दाखल होणार आहेत. न्यूज 18 लोकमतनं एसटीची दुरवस्था दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली. या 25 नव्या बसेस पुढील आठवड्यात दाखल होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली. वाशिम जिल्ह्यातील रिसोड, कारंजा, मंगरुळपीर या बसस्थानकांवरती प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये. वेळेवरती बस उपलब्ध होत नसल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. परभणी शहरात गेल्या काही दिवसांपासून धुळीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. धुळीच्या लोटांमुळे वाहन चालक सुद्धा त्रस्त आहेत. वणीमध्ये दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं. यानंतर संतापलेल्या नागरिकांनी दूषित पाणी घेऊन तहसील कार्यालयावरती धडक दिली. स्वच्छ पाण्याचा पुरवठा न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
पुण्यात तापमान वाढ होत असतानाच पुढील 2 दिवसानंतर विजांच्या कडकडाटासह हलक्या सरींचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. पुण्यामध्ये 33.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून पावसामुळे पुणेकरांची उकाड्यापासून सुटका होईल. मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये पुढील आठवड्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 13 मार्चपासून छत्रपती संभाजीनगर, जालन्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला, तर 14 मार्चला बीड आणि परभणीमध्ये पावसाची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताकडून होणाऱ्या मका निर्यातीमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2022-23 या वर्षात 6,507 कोटी रुपयांचा मका निर्यात झाला असून मका निर्यातीत 1.5% वाढ झाली. सध्या बाजार समित्यांमध्ये मक्याला प्रति क्विंटल 2,000 ते 2,300 रुपयांचा दर मिळतोय. कोकणात दुपारच्या सत्रात प्रचंड